बंधू अशोक कराडचे राहता शहरातील समता पतसंस्थेमध्ये जवळपास 100 खाते असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। शिर्डीतील जमीन व्यवहारामध्ये जी फसवणूक झालेली आहे त्या शेतकऱ्याच्या पोलीस तपासामध्ये या गोष्टी ज्या आहेत ते समोर आलेल्या आहेत आणि हीच ती समता पतसंस्था जी राहता शहरामध्ये आहे। अशा अनेक ठिकाणी समता पतसंस्थेच्या शाखा आहेत आणि गावांमध्ये आहेत। बंधू खरातने जवळपास 2021 ते 22 या कालावधीमध्ये या समता पतसंस्थेमध्ये जवळपास वेगवेगळ्या नावाने 100 खाते जे आहेत ते उघडलेले आहेत आणि त्याचा नॉमिनी तो एकटा अशोक खरातच राहिलेला आहे। खात्यावर तब्बल 60 कोटींहून अधिक व्यवहार झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं। सध्या जवळपास 79 लाख रुपये जे आहेत ते या विविध खात्यांवर शिल्लक आहेत आणि पोलिसांनी कारवाई केल्यानंतर हे सर्व खाते फ्रीज करण्यात आलेले आहेत। 32 खात्यांमधून 2,74 लाखाचा व्यवहार जो आहे तो सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेतून देखील झाल्याचं समोर आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या पतसंस्थेमध्ये जी खाती आहे बंधू अशोक खरातची त्यामध्ये त्याच्या कुटुंबातील ज्या 2 मुली आणि पती पत्नी जे आहेत जवळपास त्यांच्या नावावर 10 खाते जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि यामध्ये कोट्यवधींचा व्यवहार जो आहे तो वेळोवेळी झालेला आहे। जमीन खरेदी विक्री असेल त्यासोबत काही भागीदारी असेल पार्टनरशिप आहे यामध्ये देखील ही मोठी गुंतवणूक जी आहे ती या बंधू खरातची शिर्डी परिसरामध्ये असल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगाने ही पतसंस्था जी आहे ती आता पोलीस चौकशीच्या रडारवर आलेली आहे आणि विविध खात्यांची चौकशी जी आहे ती आता शिर्डी पोलिसांकडून करण्यात येत आहे। खरं बघितलं तर एकाच प्रकरणामध्ये शिर्डीतल्या इतका मोठा भांडाफोड पोलिसांनी केलेला आहे। त्यामुळे इतर काही फसवणूक प्रकरणामध्ये आणखीन किती पतसंस्थांमध्ये बंधू खरातचे खाते आहेत आणि त्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे याचा देखील पोलीस तपास घेत आहेत। एकीकडे जो बंधू खरात आहे तो पोलिसांच्या अटकेत आहेत तर कल्पना खरात या फरार असल्यानं शिर्डी पोलिसांनी ती परदेशात जाऊ नये यासाठी तिला लुकआउट नोटीस जारी केलेलं आहे। तर दुसरीकडे आज शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणी जे आरोपी आहेत अरविंद बावके आणि त्यासोबत किरण सोनवणे यांची आज पोलीस कस्टडी संपते आणि त्यांना आज दुपारी राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे आता यामध्ये अधिकचा काय तपास होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन जगदीशचा मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।